छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल प्रकरणात मंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे आणि या हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेचा अर्ज झी24 तासच्या हाती लागला। या लिलावाच्या अर्जात फक्त शिरसाट यांचा मुलगा सिद्धार्थ आणि पत्नी विजया शिरसाट यांचंच नाव आहे। त्यामुळे शिरसाटांनी केलेल्या दाव्यानुसार त्यांच्या 5 पार्टनरची नावे या अर्जात कुठे दिसत नाहीयेत। त्यामुळे ते 5 पार्टनर गेले कुठे असा सवाल उपस्थित होतोय आणि या आरोपांवर शिरसाटांनी मात्र हात झटकलेत। पाहूया। हॉटेल खरेदीत 5 पार्टनरचा शिरसाटांचा दावा खोटा। लिलाव अर्जावर फक्त कुटुंबातल्या 2 सदस्यांची नावं। वाद होता संजय शिरसाटांची लिलावातून माघारीची घोषणा। संभाजीनगरमधल्या हॉटेल विट्स खरेदीचा हाच तो अर्ज। संजय शिरसाटांनी विट्स हॉटेल खरेदीसाठी सिद्धांतसह 5 भागीदारांनी मिळून अर्ज केल्याचा दावा केला होता। प्रत्यक्षात या अर्जात सिद्धांत पुरवठादार कंपनीचे फक्त 2च भागीदारांची नावे नमूद केली आहेत। पहिलं नाव सिद्धांत शिरसाट आणि दुसरं नाव विजय शिरसाट यांचं आहे। लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सिद्धांत शिरसाटांकडून जो अर्ज करण्यात आला होता त्याची कॉपीज झी24 तासच्या हाती लागली आहे। संजय शिरसाटांनी मात्र हॉटेल खरेदीत 5 पार्टनर असल्याचा दावा केला होता। तुम्हाला मी एक आव्हान देतो, आता 110 कोटी किंमत आहे त्या हॉटेलची, मी 67 कोटीला घेतली, म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार केला। आज माझ्या मुलांना आणि त्याच्या साथी पार्टनरना सांगतोय विड्रॉ व्हा त्याच्यातून। आणि हे जे नाकानी बोलत होते ना, पुन्हा टेंडर येत आहे, तुम्ही भरा, 110चा आहे ना, 100ला भरा, 10 कोटीचा फायदा होईल तुमचा, 90ला भरा, 20 कोटीचा फायदा होईल। दम असेल तुम्ही ते टेंडर भरा आणि घ्या, मी तुमचं स्वागत करेन। संजय शिरसाटांना मुलाच्या कंपनीत पार्टनर कोण हे आपण विचारलं होतं। त्यानंतर सिद्धांत वस्तू खरेदी पुरवठादार कंपनीत घरातलेच पार्टनर असल्याचं समोर आल्याचं अंबादास दानवेंनी म्हटलंय। संजय शिरसाट असं म्हटले होते की या कंपनीत 5 भागीदार आहेत, 5 पार्टनर आहेत आणि हे 5 जण 3-3, 4-4 कोटी रुपये एकत्र करून आम्ही पैसे एकत्र करू आणि नंतर बँकेचं कर्ज घेऊ, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं। आणि मग मी असं म्हटलं होतं की तुमचे 5 पार्टनर कोण आहे, पण ज्याची किमान 3-4-5 कोटीची ऐपत असावी आणि बँकेने ते मान्य करावं जर बँक देत असेल तर। आणि म्हणून मी 3-4-5 पार्टनर कोण आहे एवढंच मी आव्हान केलं होतं त्यांना, चॅलेंज पण केलं होतं। आता तुम्ही ही माझ्याकडे सांगितलेलं आहे की त्यांचे घरातलेच पार्टनर आहे। पार्टनरच्या संख्येबाबत संजय शिरसाटांना विचारलं असता त्यांनी आपण या लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडल्याचं जाहीर केलं। विरोधकांना आता या प्रकरणात किती खोदकाम करायचे ते करू द्या असा टोला शिरसाटांनी लगावलाय। 5 लोकांची तुम्ही जे नाव सांगितले होते तर त्यात एक तुमचा मुलगा आणि तुमच्या पत्नीचं नाव आहे। आता तो विषय माझ्यासाठी संपलेला आहे। ज्यांना ज्यांना आणखीन त्याच्यामध्ये काही आणखीन खोदून काही बांधकाम करायचं असेल त्यांनी ते करत बसावं, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही। तुम्ही आता याच्यात इंटरेस्टेड नाही, थोडक्यात हा विषय माझ्यासाठी हा विषय संपलेला आहे। शिरसाटांनी माघार घेतली असली तरी आपल्याकडे कागदपत्र आल्यावर आपण त्याचा कीस पाडणार असा इशारा अंजली दमानिया यांनी दिलाय। विट्सचे कागदपत्र ज्या दिवशी मिळतील त्याचा कीस पाडून मी दाखवून देईन की यांनी संजय शिरसाटांनी त्याच्यात कसा आणि किती मोठा घोटाळा केलाय। विट्स हॉटेल खरेदीच्या निमित्तानं विरोधकांच्या हाती आयतच कोलीत मिळाले। शिरसाटांनी व्यवहारात 5 पार्टनर असल्याचं सांगितलं। त्यांचा हा दावा खोटा ठरल्यानं विरोधक आक्रमक झाले असून माघार घेण्याच्या मनस्थितीत नाही हे स्पष्ट झालंय। विशाल करोळे, झी24 तास, छत्रपती संभाजीनगर।